भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर। सोलापुरातून राम सातपुते, भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोलीतून अशोक नेतेंना संधी। भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडीतून कंगना रणौतला तिकीट, तर उद्योगपती नवीन जिंदल यांना कुरुक्षेत्रातून उमेदवारी। चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी। लोकसभेला सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर लढत। रासपचे महादेव जानकर महायुतीतच। जानकर परभणीतून लोकसभेची जागा लढण्याची शक्यता। आजच्या महायुतीच्या बैठकीला जानकरांची हजेरी। राजू बारवेंचा काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश। रामटेकमधून महायुतीचा मीच उमेदवार असणार, पारवेंची एबीपी माझाला माहिती। महायुतीच्या जागांचा घोळ अद्यापही कायम। वर्षा निवासस्थानी शिंदे फडणवीस अजित पवारांची बैठक। जागा वाटप आणि मनसेच्या सहभागासंदर्भात आज निर्णयाची शक्यता। विजय शिवतारे 12 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाला मारलं तर चप्पल महादेवाला लागते। शिवतारेंचा अजितदारांवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची आज तातडीची बैठक। इंदापुरातील महायुतीतील वाद शमणार का याकडे लक्ष। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात। मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हेमंत गोडसेंचं शक्ती प्रदर्शन। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी। आमदार बच्चू कडू महायुतीसोबत, मात्र अमरावती लोकसभा स्वतंत्र लढवणार। राणा दाम्पत्यावर नाराजीमुळे बच्चू कडूंचा निर्णय। युती तोडण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी। त्यांनी फेरविचार करावा, आम्ही चर्चा करायला अजूनही तयार, संजय राऊतांचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।